हॅलो स्टुडंट, वेलकम टू ॲथेन्स फाउंडेशन अकॅडमी लातूर. तर आज शाहू स्क्रीनिंगचा 2026चा SSC बोर्डसाठी आणि ICC बोर्डसाठी पेपर झालेला आहे, स्पेशली IIT बॅचचा पेपर. तर आज आपण तो पेपर कुठलीही आन्सर की रिलीज होण्याच्या अगोदर सेक्शन सी मॅथमॅटिक्स हा आज आपण कंप्लीट सॉल्व्ह करूयात. सो लेट स्टार्ट. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय तुमचा, एक्स साइन 57 दिले, वाय कॉस 57 दिले आणि झेड टॅन 57 दिले. ओके, सो तुम्हाला सिक्वेन्समध्ये लावायचं आहे. ओके, तर तुम्हाला इथे काय करता येईल, एक सिंपल ऑब्झर्व करा. टॅन 57, टॅनच्या जर तुम्ही व्हॅल्यू चेक केला, टॅन 0 काय असेल 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 1, टॅन 60 √3. तुम्ही जर ऑब्झर्व केलं 1 नंतरच्या म्हणजे टॅन 45 नंतरच्या ज्या व्हॅल्यू आहेत टॅनच्या, ते 1 किंवा 1 पेक्षा काय असणार आहेत, मोठ्या. मग टॅन 57 ऑब्विसली 1 पेक्षा काय असणार आहे, मोठी व्हॅल्यू. ठीक आहे, सो टॅन 57 1 पेक्षा मोठे असणार आहे. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं बाकीचे जे दिले तुम्हाला साइन आणि कॉस, साइन आणि कॉसची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असते 1. सो इथे सगळ्यात मोठं काय असेल, झेड. ठीक आहे, सगळ्यात मोठं झेड असेल. सो ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 2 असेल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 इथेच डिलीट झाले. सो झेड सगळ्यात मोठे असेल. का बरं, तर टॅन 45 ची व्हॅल्यू 1, टॅन 57 ऑब्वियस 1 पेक्षा काय असणार आहे, मोठे. ठीक आहे, सो टॅन 45 पेक्षा ज्या मोठ्या व्हॅल्यू आहेत टॅन 57 टॅन 60 हे ऑब्विसली 1 पेक्षा मोठ्याच असणार आहेत. सो 1 किंवा 2 मधलं कुठलं तरी एक ऑप्शन असेल. त्याच्यानंतर साइन 57 आणि कॉस 57. ओके, एक्स ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला, साइन 57. ठीक आहे, वाय ची व्हॅल्यू काय, कॉस 57. त्या 57 ला मी 90 मायनस काय लिहू शकतो, 90 मायनस 33 आणि कॉस 90 मायनस एक्स काय असेल, साइन 33. काय असेल, साइन 33. तर तुम्ही एक छोटीशी गोष्ट जर ऑब्झर्व केली इथं, तर बघा साइनची अँगल जसं जसं वाढतो तशी साइनची व्हॅल्यू काय राहते, वाढत राहते. ह्याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही जर बघा साइन 0 0 असेल, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 30 साइन 60 √3/2 नंतर 1. सो ॲज थिटा इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ साइन इन्क्रीजेस. सो इथं ऑब्विसली साइन 33 पेक्षा साइन 57 काय असेल, मोठं. सो तुमचा सिक्वेन्स काय असेल, y लेस दॅन x लेस दॅन z. सो ऑप्शन विल बी 2. ओके, फर्स्ट क्वेश्चन तर एकदम इझी होता, तुम्ही ह्याला इझी मध्ये कन्सिडर करू शकता. ठीक आहे, एवढा पण नाही इझी, पण यस इझी होता. ठीक आहे, 52 C1 be the circle inscribed in an equilateral triangle. Okay, C2 be circle lies inside the triangle such that it touches any two side of triangle and also touches circle C1 externally. Okay, so इथं क्वेश्चन काय, इक्विलॅटरल ट्रायंगलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल बेस्ड मागच्या पेपरमध्ये पण 2025 मध्ये आणि 2026 मध्ये पण आय थिंक एक क्वेश्चन होता. इक्विलॅटरल ट्रायंगलचं फीचर काय, जर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये एखादं सर्कल असेल तर ते काय असतं, इन सर्कल. ठीक आहे, आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचं फीचर काय, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सेंट्रॉइड, इन सेंटर म्हणजे इन सर्कलचं सेंटर, सर्कम सेंटर सगळे काय होत असतात, कोइन्साइड. ठीक आहे, सो मी समजा इथे इक्विलॅटरल ट्रायंगल काढला एक है ना, इक्विलॅटरल ट्रायंगल काढला आणि तरी काय म्हणलेलं आहे, इन्स्क्राइब्ड आहे. ओके, इन्स्क्राइब्ड म्हणजे एक सर्कल इन्स्क्राइब्ड आहे, म्हणजेच थोडक्यात काय दिले, हे इन सर्कल आहे. काय, इन सर्कल. इन सर्कल म्हणजे काय, अँगल बायसेक्टर्स काढा आणि अँगल बायसेक्टरचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना. समजा मी ह्याचा अँगल बायसेक्टर काढला, ठीक आहे, याचा अँगल बायसेक्टर काढला, ह्या तिन्ही अँगल्सचा अँगल बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट होत आहे आणि तिथून एका साईडपासून डिस्टन्स घ्या आणि जे सर्कल काढतो तुम्ही त्याला म्हणतो इन सर्कल, आणि ते काय असते, इन्स्क्राइब्ड इन अ ट्रायंगल. ठीक आहे, सो ह्याचा सेंटर काय दिलाय तुम्हाला, C1. ओके, C2 एक सर्कल आहे. ठीक आहे, C2 बी सर्कल लाईज इनसाइड द ट्रायंगल. ओके, आणि अजून एक गोष्ट ऑब्झर्व करा, एक दुसरं सर्कल काय, C2, ते काय करते, ह्या दोन सर्कलला टच करते आणि ह्या तिसऱ्या सर्कलला दोन साईडला टच करते. ट्रायंगलच्या इक्विलॅटरल सायकलच्या ज्या ऑल साईड्स इक्वल असतात त्या दोन साईडला टच करते आणि सर्कलला पण टच करते. आता बघा एक ऑब्झर्व करा गोष्ट तुम्ही, हे सेंटर काय, C1. सो जेव्हा दोन सर्कल काय होतात, एकमेकाला एक्सटर्नली टच करतात है ना, एक्सटर्नली टच करतात. ओके, जेव्हा दोन सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करतात त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जे असेल ते काय असते, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जे काय असेल, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि दोन सर्कलचे सेंटर ते काय असतात, कोलिनियर असतात. काय असतात, कोलिनियर. ह्याचा अर्थ जर ह्या सर्कलचं सेंटर C1 ह्या अँगल बायसेक्टरवर लाय करत असेल तर ऑब्विसली हे दुसऱ्या सर्कलचं सेंटर जे आहे C2
ते पण कुठं लाय करणार, अँगल बायसेक्टरवरच. त्याचं रिझन काय, व्हेन टू सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली देन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन लाईन जॉईनिंग बिटवीन सेंटर्स. ओके, सो C2 इथे लाय करेल. ठीक आहे. मग तुम्हाला मी आत्ताच जस्ट म्हणलं की काय कन्सेप्ट काय, की इक्युलॅट ट्रायंगलमध्ये जे अँगल बायसेक्टर असते है ना, तेच काय असते मेडियन, तेच काय असते परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे. सो इक्युलॅट ट्रायंगलमध्ये इन सेंटर, सर्कम सेंटर, सेंट्रॉइड सगळे काय असतात, कोइन्साइड होत असतात. ठीक आहे. मी जर इथे एक लाईन एक्सटेंड केली समजा आहे, ठीक आहे, तर C1 काय असेल माहिती आहे का, C1 ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड असेल, म्हणजे हे मीडियन असेल हे, आणि हेच अँगल बायसेक्टर असेल, हेच हाईट असेल, हे सर्व असेल, कारण हा ट्रायंगल कसला आहे, इक्विलॅटरल. सो इथं कन्सेप्ट काय होईल मित्रांनो, समजा ह्याची रेडियस मी कॅपिटल R पकडली. ठीक आहे. सो इथून एवढं जे डिस्टन्स आहे इथं, समजा मी ह्याला H पकडला. ठीक आहे. सो सेंट्रॉइडची प्रॉपर्टी असते इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये, सेंट्रॉइड डिवाइड मीडियन इन द रेशिओ 2:1. सो इथं काय H/R इज इक्वल टू 2/1. ठीक आहे. म्हणजे H इज इक्वल टू काय झालं, 2R. H काय झालं, 2R. ठीक आहे. मग एक गोष्ट ऑब्झर्व करा, H काय झालं, 2R झालं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या एक मिनिट, H काय झालं 2R आणि हे काय R. सो टोटल हे अँगल बायसेक्टरची लेंथ काय होईल, 3R है ना. सो एक तर काय आलं तुम्हाला, H काय झाले, 2R झाले. मग मला सांगा, इथून हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे P, C1 टू P, C1 टू P काय R असेल. सो P2 ह्याला A पॉइंट पकडतो मी, तर ते AP पण काय होईल, कारण H काय 2R मधनं R गेलं, सो AP काय होईल R. ठीक आहे. म्हणजे ह्याचे 3 पार्ट केलो आपण, AP पण R होईल, PC1 पण R होईल, आणि C1 टू हे पुढचा पार्ट तर काय R ऑब्व्हियसली आहेच. सो तुम्हाला इथं काय करता येईल, तुम्हाला काढायचं आहे काय, ओके, रेडियस ऑफ सर्कल C1 इज R, देन रेडियस ऑफ सर्कल C2. ओके, तुम्हाला हा छोटा पार्ट, ठीक आहे, रेडियस काढायचा आहे, हे स्मॉल R. ठीक आहे. ठीक आहे, स्मॉल R काढायचं तिथं. ठीक आहे. मग मी काय केलं, सर्कल हे जे छोटं सर्कल आहे त्याची रेडियस काय पकडली मी, स्मॉल R पकडली. काय पकडली, स्मॉल R. सो मी ते काय करतो, सिमिलर वे मध्ये बघा, AC2 जे डिस्टन्स असेल है ना, AC2 काय असेल, तर एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही, एक गोष्ट जर ऑब्झर्व केली तुम्ही इथे प्रॉपरली, इथे पण काय होईल माहिती आहे का, ह्या सर्कलसाठी पण है ना, ह्या सर्कलसाठी पण एक गोष्ट प्रॉपरली ऑब्झर्व करा. तुम्ही जर इथे एक छोटा ट्रायंगल काढला, आता मी समजा थोडं एक्सपांड करून दाखवतो तुम्हाला, ह्या सर्कलसाठी तुम्ही इथं काय करा, इथून इथे एक परपेंडिक्युलर टाका. ठीक आहे. आणि इथून इथे काय टाका, परपेंडिक्युलर टाका. ठीक आहे. मग मी थोडं एक्सटेंड करून दाखवतो तुम्हाला, इथं दिसत नसेल तर. ठीक आहे. हा सर्कल जर काढला मी, आणि हे अँगल बायसेक्टर आहे त्याची, आणि हा सेंटर आहे, मी इथून इथे एक परपेंडिक्युलर टाकला, इथून इथे एक परपेंडिक्युलर टाकायची पण जरूरत नाही, फक्त कनेक्ट करा. अँगल बिटवीन टँजेंट रेडियस काय असते, 90. सो हे जर R असेल, ठीक आहे, हे अँगल बायसेक्टर आहे. सो इक्विलॅटरल ट्रायंगलचा इच अँगल काय असते, 60. सो अँगल बायसेक्टर मग हे काय होईल, 30. ठीक आहे. सो A टू C2 जे डिस्टन्स आहे, A टू C2, हे जर तुम्ही काढलं कसं, हे 90 आहे, 30 साइन 30 अपोजिट अपॉन हायपोटेनियस, साइन 30 नुसार जर काढलं अपोजिट म्हणजे R अपॉन AC2 जर काढलं, सो साइन 30 1/2 इज इक्वल टू R अपॉन AC2. सो AC2 काय होईल तुमचं, 2R होईल. AC2 काय होईल, 2R होईल है ना. AC2 काय होईल, 2R. सो एक गोष्ट ऑब्झर्व करा, हे तर स्मॉल R आहे, P2C2 काय स्मॉल R आहे. सो AP जे असेल, ठीक आहे, AC2 किती आले आपलं, 2R दिसतंय ना. ठीक आहे. AC2 किती आले, 2R प्लस R, आणि AP ची व्हॅल्यू काय, कॅपिटल R. सो हे झालं 3R. जो स्मॉल R काय असेल, कॅपिटल R/3. ओके. सो ऑप्शन विल बी 3. होप सो समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. Okay, minute hand of clock is 10 centimeter long. Okay, area of sector described by minute hand. Okay, simple question आहे. 9 to 9:35, 5 मिनिटात किती अँगल होतो, 30 डिग्री. सो 9 to 9:35 म्हणजे काय, 210 डिग्री, 201
210 डिग्री, सॉरी 9 to 9:35 म्हणजे काय 210 डिग्री अँगल इन्स्क्राईब होईल. बघा 12ला जर तुमची क्लॉक असेल लिमिटेड हँड, तर इथून इथपर्यंत जर गेलो तर स्ट्रेट जर एक्सटेंड केलं इथून इतका 180 + 30, सो काय होईल 210 डिग्री. 210 डिग्री अपॉन 360 तेवढा एरिया तो इन्स्क्राईब करेल इंटू πr² 22/7 इंटू आर किती आहे तुमचं इथं मिनिट 10. ओके 10 × 10 100 येईल इथं. काय 10 कॅन्सल. 7 3 जा 21 30 6 5 जा 6 6 जा. ठीक आहे. ओके 2 3 जा 2 11 जा. सो 11 5 जा 55 55 इंटू 0 550 अपॉन 3. सो आन्सर विल बी 18 1 383 पॉईंट समथिंग. ओके ऑप्शन विल बी 3. एकदम सिंपल क्वेश्चन होता. इझीमध्ये काउंट करू शकतो मी. फर्स्ट थर्ड इझी होते. ठीक आहे. 52 थोडा हार्ड होता. इट्स ओके. सो ऑप्शन विल बी 3. हां 54 क्वेश्चन. a4 + a² b² + b4 इज इक्वल टू काय 7/4. ओके a² - ab + b² इज इक्वल टू 1/4. a + b फाइंड करायचं तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. तर a + b कसं काढता येईल आपल्याला. ओके a4 आहे. तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व करा इथं मी एक थोडीशी ट्रिक वापरतो इथं. मला सांगा a4 + a² b² + b4 आहे इथं इज इक्वल टू काय दिले 7/4. ठीक आहे. मला ह्याला असं लिहिता येईल का रे a² + b². 1 मिनिट दिसतंय ना. हां ओके 1 मिनिट. हां a4 प्लस मी ह्याला काय लिहिलं सॉरी थोडं आपण हे करू त्याला. हां a² + b² चा स्क्वेअर. ओके ह्याच्यामुळे काय होईल a + b चा स्क्वेअर a² + 2ab. त्यामुळे एक टर्म एक्स्ट्रा येईल 2a² b². काय पण आपल्याकडे काय +a² b². ते कट करण्यासाठी -a² b² ची ॲडजस्टमेंट करू इज इक्वल टू काय असेल 7/4. मी काय केलं सिम्पली ह्याला जर सॉल्व्ह केलं मी ह्या टर्मला तर 2a² b² येईल. पण आपल्याकडे आहे काय इथं a² b². ते 2a² b² मधनं a² b² जर गेलं तर राहते काय a² b². ती ॲडजस्टमेंट केली. का केली तर आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे a² - b² a - b a + b इज इक्वल टू येईल 7/4. ओके त्याच्यामधली तुम्हाला हे व्हॅल्यू घेऊन आहे a² + b² - ab. a² - b² सिंपल फॉर्म्युला वापरला आपण. त्यामध्ये कुठली व्हॅल्यू दिली 1/4. ओके सो तुमचं काय इथं त्याची जर व्हॅल्यू ठेवलात तुम्ही इथं 1/4 इंटू इकडे काय येईल a² + b² + ab इज इक्वल टू येईल 7/4. सो 4 4 काय होईल इथं कॅन्सल आणि ह्याची व्हॅल्यू काय येईल a² + b² + ab इज इक्वल टू 7. a² + b² + ab इज इक्वल टू 7. ठीक आहे. दुसरी व्हॅल्यू तुम्हाला एक माहिती काय a² + b² - ab माहिती आहे तुम्हाला. ते किती आहे 1/4. सिम्पली तुम्ही काय करा एकदा ह्याला ऍड करा आणि एकदा सबट्रॅक्ट करा. त्याचं रिझन काय तुम्हाला सांगतो. तुम्हाला जे काढायचं आहे a + b ते काढण्यासाठी तुम्ही त्याला एकदा फक्त ऍड करा आणि एकदा सबट्रॅक्ट करा. जर तुम्ही एकदा ऍड केलं किंवा मला वाटतं ते पण जरूरत नाही राहणार. तुम्ही जर a + b² अप्लाय केला a² + 2ab. ओके ab तर तुम्हाला काढावंच लागणार आहे काही पण करून. सो सिम्पली काय करा तुम्ही सबट्रॅक्ट करा. फक्त हे मायनस करा इथं मायनस करा हे प्लस करा. +a² - b² कॅन्सल. सो काय होईल इथं 2ab इज इक्वल टू काय होईल हे प्लसचं मायनस होईल 7 - 1/4. सो ab इज इक्वल टू 4 7 जा 28 28 - 1 27 27/8 कारण हे 2 मल्टिप्लायचं डिवाइडला जाईल. सो तुमची ab ची व्हॅल्यू काय आली 27/8. सिमिलरली तुम्ही इरेज करतो हा पार्ट. सिमिलरली तुम्ही ह्या दोन इक्वेशनला जर फक्त ऍड केलं असतं तर +ab - ab काय झालं असतं कॅन्सल आणि आलं काय असतं 2a² + 2b². ओके +ab - ab कॅन्सल 2a² + 2b² इज इक्वल टू 7 + 1/4. 7 + 1/4 आणि जर तुम्ही ह्याला सॉल्व्ह केलं 2a² + b² इज इक्वल टू 7 4 20 29/4 विच इज इक्वल टू a² + b² इज इक्वल टू 29/8 आलं असतं. हे काय आलं असतं 29/8.
8. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण आले, ए बी पण आले तुमचं. ठीक आहे. तुम्हाला फाइंड काय करायचं, ए प्लस बीचा स्क्वेअर, ए प्लस बी सॉरी. सो ए प्लस बी स्क्वेअर काय असेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवा 29/8 प्लस 2ab ची व्हॅल्यू ठेवा 27/8. डिनॉमिनेटर सेम आहे, कट छाट काही करू नका, डायरेक्टली ॲडिशन करा. 27 2 जा 54, 3 जा 81 आणि 81 मध्ये 2 ॲड करा 83/8 येईल. हे 83/8. बस हे स्क्वेअर इकडे जाऊन काय करा, स्क्वेअर रूट. सो ऑप्शन विल बी 4. ऑप्शन विल बी 4. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. Okay. In triangle ABC, points DF are midpoints of side AB, BC. The area of triangle ABC is 16 square unit. Then, okay. Then area of triangle ABC upon DF. Okay. हा सिंपल 9th चा क्वेश्चन आहे. ओके. 9th मध्ये एक मिड पॉईंट थेरम नावाचा एक कन्सेप्ट होता आपल्याला. ठीक आहे. सो इथं डायग्राम कशी असेल, हे ट्रायंगल आहे एक, है ना. हे DEF सगळे काय मिड पॉईंट्स आहेत. आणि मी जर हे ट्रायंगल असं जॉईन केला असा, तर इथं काय होतील, सर्व मिड पॉईंट थेरमनुसार. एकदम सिंपल इझी क्वेश्चन आहे. मिड पॉईंट थेरमनुसार, हा मिड पॉईंट थेरमनुसार काय होईल, ह्याचा मिड पॉईंट ह्याचा. सो हे लाईन ह्याला पॅरलल असेल आणि हे लाईन ह्याच्या हाफ असेल. सो DE पॅरलल असेल BC ला, DE हाफ ऑफ BC. हाफ ऑफ BC म्हणजे DEFB. हाफ ऑफ BC म्हणजे काय, BF किंवा FC होईल. मग काय मिड पॉईंट थेरम काय म्हणतो, जर हे पण मिड पॉईंट आहे याचा, हे मिड पॉईंट आहे, डी मिड पॉईंट आहे AB चा, ई मिड पॉईंट आहे AC चा. सो DE पॅरलल टू BC, DE इज हाफ ऑफ BC. सो DEFB काय होईल माहिती आहे का, पॅरलोग्राम काय होईल. सिमिलरली सगळे पॅरलोग्राम होतील. ठीक आहे. तुम्हाला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. सगळे हे सगळे एकमेकाला काय असतील, कॉन्ग्रुएंट. किंवा काय असेल, ह्या दोन ट्रायंगलचा एरिया पण इक्वल असेल, है ना. ह्या दोन ट्रायंगलचा एरिया काय असेल, इक्वल. ठीक आहे. काय असेल, दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल. कॉन्ग्रुएंट कसं दाखवता येईल बघा, EDF. ठीक आहे. इथून सुरू करा, EDF अपोजिट साइड्स इक्वल. हे अल्टरनेट अँगल होतील. ठीक आहे. सॉरी, हे अल्टरनेट अँगल होतील आणि हे साईड कॉमन. ठीक आहे. सो SS ने पण ते दोन ट्रायंगल काय दाखवतील, कॉमन. सो ह्या सगळ्यांचा, ह्या छोट्या ट्रायंगलचा एरिया ह्याच्यासोबत इक्वल असेल, ह्याच्यासोबत इक्वल असेल, ह्याच्यासोबत. सो तुम्हाला मी तर म्हणतो हे पण त्याची जरूरत नाही की एरिया ऑफ ट्रायंगल ABC 16 वगैरे आहे म्हणून, काही जरूरत नाही. डायरेक्ट रिलेशन काय, हे चार ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो ABCचा एरिया 4 टाइम्स काय असेल, DEF. सो जिथे तुम्ही 4 टाइम्स DEF लिहिलो वरती, सो DEF कॅन्सल. सो 4:1. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. डिटेलमध्ये पाहायचं असेल तुम्ही एकदा मिड पॉईंट थेरम स्टडी करा, लगेच समजून जाईल एका मिनिटात. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन काय, 1 2 3 4. ओके. एक्स बी लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल हुज टू साइड्स आर 3 and 4. ठीक आहे. एक्स फ्रॉम इट इज ओके. इफ एक्स बी द लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल हुज टू साइड. ओके, चालतंय. आपल्याला काय, एका ट्रायंगलच्या दोन साइड दिल्यात. सो तिसरी साइड काय असेल, ऑब्वियस सम ऑफ टू साइड्स ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. एक कन्सेप्ट हा अप्लाय होईल. म्हणजे एक्स काय असेल, त्या दोन्ही साईडच्या ऍडिशन पेक्षा कमी असेल, किंवा दोन साईडची ऍडिशन तिसऱ्या साईडपेक्षा काय असते, ऑब्विसली मोठी असते. किंवा डिफरन्स जे आहे दोघाचा, आता तुम्ही म्हणाल इथं 3 - 4 का केलं नाही. ठीक आहे. साईडचं निगेटिव्ह कधीच घ्यायचं नसते, तुम्ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यावं लागेल इथं. सो 3 - 4 4 - 3 काय येईल, 1. निगेटिव्ह घेणार नाही तुम्ही ते. सो एक्स लेस दॅन काय येईल, 7. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय, 1 to 7 मध्ये आहे. हे का केलं पण आपण, डिफरन्स का केला. एक पहिली गोष्ट इथं काय, सम ऑफ टू साइड्स ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड, आणि डिफरन्स ऑफ टू साइड्स इज ऑलवेज लेस दॅन थर्ड साइड, है ना. डिफरन्स ऑफ टू साइड इज ऑलवेज लेस दॅन थर्ड साइड. मी थर्ड साइड एक्स पकडले, सम ऑफ टू साइड्स ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड हे झालं. आणि डिफरन्स ऑफ टू साइड्स इज ऑलवेज लेस दॅन थर्ड साइड. एक इक्वेशन तयार झालं, इनइक्वेलिटी, इक्वेशन नाही, इनइक्वेशन तयार झालं, इनइक्वेलिटी तयार झाली. आणि ह्याला सॅटिस्फाय करणारे किती व्हॅल्यू आहेत, 2 3 4 5 6, म्हणजे 5 व्हॅल्यू आहेत. म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी काय येईल, 5/10. काय येईल, 5/10. इफ प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग लेंथ एक्स इज फ्रॉम सेट ए इज P. ओके, 5/10. सो 1 1 2 म्हणजेच 1/2. सो आन्सर विल बी 5/10 म्हणजे काय, 1/2 ना. सो आन्सर विल बी 56. सो ऑप्शन विल बी 2.
एकदम इझी प्रॉब्लेम होता हा पण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 57. A road roller takes 750 completion to move on. Okay, find the area of road if diameter of road roller is 84 centimeter, length is 1 meter. ओके ओके, आता बघा रोड रोलर जे असते ते काय असते सिलिंड्रिकल शेपमध्ये, आणि आपण जेव्हा रोल करतो फक्त त्याचा कॉन्टॅक्टमध्ये काय आहे, जमिनीसोबत जे संबंध आहे त्याचा कॉन्टॅक्ट काय आहे, फक्त कर्ड सर्फेस एरियाचा आहे ते. सो जेव्हा एक रोल एक रिव्हॉल्युशन करत आहे, एक रिव्हॉल्युशन जेव्हा करेल एक रोड रोलर, एक रिव्हॉल्युशन जेव्हा करेल तर त्याचं एक रिव्हॉल्युशन म्हणजे काय असते, एकदा कर्व्ड सरफेस एरिया काय असेल, एकदा कर्व्ड सरफेस एरिया. तर तुम्हाला किती रिव्हॉल्युशन करावं लागेल, 750. सो तुम्हाला 750 टाइम्स कर्व्ड सरफेस एरिया काढावा लागेल एका रोड रोलरचा, जे की एरिया ऑफ रोड असेल. ठीक आहे. सो तुम्हाला इथं काय करावं लागेल, 750 कंप्लीट रिव्हॉल्युशन होणार इथं. एका रिव्हॉल्युशनमध्ये युनिटरी मेथड पण अप्लाय केली तुम्ही, एका रिव्हॉल्युशनमध्ये किती एरिया कव्हर करते, त्याच्या कर्व्ड सरफेस एरिया. सो 750 मध्ये किती करेल, सो आन्सर विल बी काय असेल तुमचं, हो का, एका रिव्हॉल्युशनमध्ये किती एरिया कव्हर करते, सीएसए एवढा त्याच्या. ठीक आहे. सो 750 मध्ये किती करेल हे काय असेल, क्वेश्चन मार्क. सो आन्सर विल बी 750 इंटू सीएसए. सो तुमचा आन्सर काय असेल, 750 इंटू सीएसए काय असेल रे ह्याचं, 2 पाय आर एच, 2 पाय 22/7 इंटू आर. आर काय असेल, इथे डायमीटर दिलेलं आहे 84, सो आर विल बी 42. आणि एच काय असेल तुमचं, ओके, हाईट म्हणजे लेंथ त्याची 1 मीटर. मी काय करतो, ह्याला सेंटीमीटरमध्येच लिहितो आणि आन्सर मीटर स्क्वेअरमध्ये. सो दोनदा 100ने डिवाइड करतो ह्याला, ह्या व्हॅल्यूला दोनदा काय करतो, 100ने डिवाइड. एकदा 100 100 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. नंतर काय करू, हे बघा 75 इंटू 2 150 होईल, इंटू 2 इंटू 22 7, आणि हे दिसत नसेल तर हे असं लिहितो आपण अगोदर 42. 7 6 42, खाली काय राहिले 10, ह्या 10 पण 0 0 सोबत कॅन्सल. ठीक आहे. सो आन्सर विल बी काय असेल तुमचं, 52 30 36 180, 180 इंटू 22. सो काय येईल बघा. ठीक आहे, 22 0. तुम्हाला काय करता येतील, 22, ठीक आहे, 22 8 काय, 22 8 170. काही चुकलंय काय तर, 2 इंटू 2 पाय आर. आर काय 42, डायमीटर आहे. एच काय हाईट लेंथ करेक्ट आहे. सेंटीमीटर स्क्वेअर होतं तर दोनदा हे करण्यासाठी मीटर स्क्वेअर केला आपण. ठीक आहे. मग काय इथं पण 30 30 संग 80 करेक्ट आहे. हां, 22 8 76 17, 22 1 22, 22 1 22, 22 आणि 17 ॲड करा, ते काय येईल 3960. ऑप्शनमध्ये कुठं नाही आहे, 1 मिनिट ऑब्झर्व करू आपण. 2 इंटू 22/7. ओके, काही रिमेनिंग आहे का खालचं. रोड रोलर टेक्स 750 कंप्लीट रिव्हॉल्युशन्स टू वन रोड, फाइंड द एरिया ऑफ रोड इफ डायमीटर ऑफ रोड 84. डायमीटर 84, रेडियस काय असेल, ऑब्वियस 42 असेल. 2 पाय आर एच, एच 100 असेल. ठीक आहे, एकदा आपण डबल करूयात कॅल्क्युलेशनचे. 750 इंटू 2 पाय, ठीक आहे, पाय 22/7. आर काय रेडियस तुमची, रेडियस 42, हे 100 आहे. ठीक आहे, सॉरी, हां, हे 100 आहे अपॉन, हे झालं सगळं सेंटीमीटर, कारण हे सेंटीमीटर आहे, हे सेंटीमीटर आहे. सो 100 इंटू 100ने करूया झालं आपण. 100 100 कॅन्सल, 7 6 42. ठीक आहे, हे 0 0 कॅन्सल. ओके, गॉट इट. 752 75 इंटू 2 काय होईल इथं, 75 इंटू 2 150. मी इथं काय केलंय, 150 इंटू 2 2 कट होईल इथं. ठीक आहे, ते चुकी झाली आपल्या इथं. 150 होईल आणि इथलं 2 कॅन्सल होईल, ते आपण करायचं विसरलोय, त्याच्यामुळे आन्सर थोडं प्रॉब्लेमॅटिक येते. आता करून बघा. 15 6 90 आणि 90 इंटू 22. ओके, 22 9 198 1980. सिल्ली मिस्टेक झालेलं इथं. आपण काय केलं इथं 75 इंटू 2 केलं, 150 येते, बट तरी स्टील 2 लिहिलं, त्याच्यामुळे आन्सर थोडं डबल झालं, मल्टिप्लाय झालं. सो ऑप्शन विल बी थर्ड. नेक्स्ट करूयात आपण.
ओके, तुम्हाला एक्स वाय झेडच्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे सॉल्व्ह पण काय करत नाही, ओरिजिनल आन्सर सांगू शकतो आपण. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ह्याची जर सगळ्याची व्हॅल्यू मी इक्वल टू काय केली, समजा थोडा कलर चेंज करतो मी सध्या पुरतं, ह्याची व्हॅल्यू तुम्ही के पकडली, सगळ्यांची काय पकडली, के. सो एक्स इज इक्वल टू काय 2026 अल्फा के 101 बीटा के. ठीक आहे, पण हे जर आपण केलं तर -101 बीटा सोबत वायची जी व्हॅल्यू केच्या मल्टिपलमध्ये येईल, ते -101 बीटा सोबत 101 बीटा काय होईल, कॅन्सल. एक करून दाखवतो तुम्हाला. एक्स इज इक्वल टू काय येईल, ओके सॉरी, हां, एक्स इज इक्वल टू काय येईल, के जर पकडले तिन्ही व्हॅल्यूला तर काय येईल 2026 अल्फा के -101 बीटा के, है ना. सिमिलर वे मध्ये वायची येईल झेड येईल, आणि तुम्ही जर एक्स प्लस वाय प्लस झेड काढलं सिमिलर वे करून, एक्स प्लस वाय प्लस झेड, समजा तुमच्या +101 सोबत -101 कॅन्सल होईल, -202 सोबत +202 कॅन्सल होईल, असं सगळे व्हॅल्यू कॅन्सल होतील आणि ह्याचा आन्सर काय येईल 0. सो तुमचं काय येईल, एक फॉर्म्युला माहिती, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब. जर एक्स प्लस वाय प्लस झेड 0 असेल, एक्स प्लस वाय प्लस झेड काय असेल 0. सो एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब काय असते 3xyz. सो इथे व्हॅल्यू काय येईल, इथे एवढ्या ह्याच्यामध्ये 3xyz, 3xyz प्लस 3xyz, ऑप्शन विल बी 6xyz. एकदम इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, 59 तर एकदम सिंपल बेसिक क्वेश्चन आहे एनसीईआरटी मधला. ठीक आहे, ट्रीज ब्रोकन बाय विंड, इट्स अपर पार्ट टचेस द ग्राउंड. ठीक आहे, मी काय करतोय, ट्रीची हाईट समजा अशी होती. ठीक आहे, ठीक आहे, ट्रीची हाईट काय होती एवढी, पण ते काय झाली, इथं ब्रेक झालं विंडमुळं. ठीक आहे, मग हा जो अप्पर पार्ट आहे हा असा इथं तुटला आणि इथं पडला. ठीक आहे, मग जो हा अप्पर पार्ट जो तुटलेला आहे आणि इथं पडलेला आहे, ते ग्राउंड सोबत अँगल ऑफ इल्युशन किती करायले 30. काय करायला अँगल ऑफ इल्युशन 30. तर एक सिंपल गोष्ट आहे, हाच ट्रीचा पार्ट इकडे पडलाय, सो हे लेंथ आणि हे लेंथ काय असेल इक्वल, कारण जी ट्री खडी होती तोच पार्ट पडलेला आहे ना जमिनीत सोबत, आणि त्याने जमिनीसोबत अँगल करायला लागलाय. सो हाच पार्ट इथं पडत आहे, सो 30. आणि तुम्हाला काय म्हणलं इथं, अप्पर पार्टाचे ग्राउंड ॲट अ पॉईंट 5 मीटर फ्रॉम फूट ऑफ द ट्री. सो हे डिस्टन्स 5 आहे. सिम्पली तुम्हाला हाईट ऑफ ट्री काढायची आहे, तर सिम्पली काय करा tan 30. सो तुम्हाला हे येईल, हे एक्स पकडतो मी, tan 30 काय येईल, एक्स अपॉन अपोजिट अपॉन ॲडजस्टंट 5. सो tan 30 ची व्हॅल्यू असेल 1/√3 एक्स बाय 5. सो एक्सचा आन्सर असेल 5/√3. एक्सचा आन्सर काय असेल 5/√3. सिमिलर वे मध्ये तुम्ही ह्याला वाय पकडा आणि हे वाय काढा, आणि हे वाय काय सेमच असेल. सो cos 30 यूज करा इथं. cos 30 काय असेल ॲडजस्टंट अपॉन हायपो. सो cos 30 काय असेल √3/2 इज इक्वल टू 5/y. सो y काय येईल तुमचं 10/√3. काय येईल y 10/√3. तुम्हाला काढायचं एक्स प्लस वाय. सो एक्स आणि हे y आहे 10/√3 प्लस दिसते ना व्यवस्थित, ओके, 10/√3 प्लस 5/√3 दॅट इज 15/√3. बस याला रॅशनलाइज करा तुम्ही √3ने रॅशनलाइज करा. सो ह्याचा आन्सर काय येईल √3 रॅशनलाइज केल्यावर खाली 3 येईल, 5√3 विल बी फायनल आन्सर. ओके, एकदम इझी क्वेश्चन होता, बेसिक क्वेश्चन होता एकदम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय, इफ झिरोज ऑफ पॉलिनॉमियल आर इन एपी, ओके, देन ओके 3 झिरोज असतात, क्युबिक पॉलिनॉमियल आहे. सो झिरोज किती असतील इथं 3. सो आपण काय करू, ते 3 झिरोज जे आहेत है ना, आपण असा झूम करू होता, ते 3 झिरोज जे आहेत, एक झिरो आहे समजा. आता इथं ऍक्च्युली आपण काय करतो, 3 टर्म्स जर एपी मध्ये असेल तर a - d, a आणि a+d असं कन्सिडर करतो 3 टर्म एपी मधल्या. पण इथं ऑलरेडी ए बी सी सगळं यूज केलेलं आहे आपण इथं. ठीक आहे, सो आपण इथं काय करू शकतो, इन्स्टेड ऑफ युझिंग ए बी सी हे सगळं आपण काय करू, जनरली a - d, a आणि a+d पकडतो ना आपण. सो इथं वेगळा व्हेरिएबल यूज करतो आपण, जे की इथे यूज झालेला नाहीये. सो मी वेगळा व्हेरिएबल काय असू शकतो, तो मी समजा वाय पकडला, म्हणजे 3 टर्म एपी मधले असं पकडतो मी, y - d, a - d, a म्हणजे y आणि y+d ह्या एपी मधल्या 3 टर्म पकडतो. सो ह्या प्रॉब्लेमसाठी सम ऑफ रूट्स म्हणजे झिरोज काय एपी मध्ये आहेत ना, तर ते झिरोज मी हे पकडले कारण एपी मध्ये आहेत ते. सो सम ऑफ झिरोज काय असेल इथं, y - d प्लस y+d इज इक्वल टू सम ऑफ झिरोज म्हणजे अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा काय असते -b/a.
सो मायनस ऑफ मायनस ए बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स क्यूब 1. सो प्लस डी मायनस डी काय असेल 3y इज इक्वल टू ए असेल y इज इक्वल टू ए बाय 3. सो वायचा आन्सर तुमचं काय असेल ए बाय 3. म्हणजे तुमची एपीची एक मिडल टर्म आलेली आहे तुमची. ठीक आहे, म्हणजे एक झिरो आलेला आहे थोडक्यात. सिमिलर वेमध्ये मी काय करतो सम ऑफ प्रोडक्ट ऑफ झिरोज टेकन टू ॲट अ टाइम. म्हणजे आपण असं नाही करत का अल्फा बीटा प्लस बीटा गॅमा प्लस अल्फा गॅमा इज इक्वल टू काय असेल सी बाय ए. सो बी बाय 1 म्हणजे बी येईल हे. सो अल्फा बीटा काय असेल अल्फा वाय मायनस डी इंटू वाय, वाय इंटू वाय मायनस डी. बीटा गॅमा काय पकडतो आपण वाय इंटू वाय प्लस डी. आणि सिमिलर मध्ये अल्फा इंटू गॅमा वाय मायनस डी वाय स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू बी येईल. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर बघूयात आपण काय ते. हो का, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर मायनस वाय डी आणि इथं प्लस वाय डी येईल. मायनस वाय डी प्लस वाय डी कॅन्सल. सो ऑप्शन काय येईल तर वाय स्क्वेअर टू वाय स्क्वेअर टू वाय स्क्वेअर हे 3 वाय स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू बी. 3y स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू बी. सो तुमची एक व्हॅल्यू काय ए बाय 3 आहे. ठीक आहे, आपण हे पार्ट थोडा वरती मूव्ह करूयात आणि नेक्स्ट पार्ट करूयात आपण. ठीक आहे, हां आता जसं सम ऑफ प्रोडक्ट ऑफ झिरो टेकन टू ॲटम टाइम काय असेल सी बाय ए. सी म्हणजे एक्सचा कोएफिशिएंट इथं. ठीक आहे, सिमिलरली अल्फा इंटू बीटा इंटू गॅमा म्हणजे प्रोडक्ट ऑफ झिरोज ते काय असेल मायनस डी बाय ए मायनस सी बाय 1. इथं डी म्हणजे काय कॉन्स्टंट आहे सी. ठीक आहे, सो हे जर मल्टिप्लाय केलं तुम्ही वाय इंटू वाय स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर होईल विच इज इक्वल टू काय येईल हो का ह्या तिघाचा प्रोडक्ट वाय स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी. काय येईल तर मायनस सी. बस तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे तर तुम्ही इथे एक काम करू शकतात. काय काम करू शकतात, वायला वाय ठेवा तुम्ही सध्या. ठीक आहे, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर. हे जे मायनस डी स्क्वेअर आहे त्याची जर व्हॅल्यू काढली ह्याच्यावरून ते काय येईल बी मायनस 3y स्क्वेअर है ना. किंवा फक्त डी स्क्वेअरची काढली ब्रॅकेट करून मायनस डी स्क्वेअर इकडे करा प्लस बी इकडं ते आन्सर येईल 3y स्क्वेअर मायनस बी इज इक्वल टू मायनस सी. होप दिसत असेल. ओके, पुढचा पार्ट दिसत नाहीये. ठीक आहे, मी काय करतो थोडं हे पार्टला थोडं हां इज इक्वल टू दिसत नाही हे इज इक्वल टू मायनस सी. ठीक आहे, मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय येईल इथं वाय. ठीक आहे, मायनस 3y स्क्वेअर प्लस बी. ओके, वाय इंटू प्लस बी येईल इथं वाय स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस बी इज इक्वल टू मायनस सी. बस ह्याला सॉल्व्ह करूयात डबल जागा पुरत नाही तर हे रिस्क करू. वायची व्हॅल्यू लक्षात ठेवतो आपण. ओके सॉरी, वायची व्हॅल्यू लक्षात ठेवतो ए बाय 3 आलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जे की वापस ठेवावंच लागेल का तुम्हाला एबीसी मधलं रिलेशन काढायचं इथं. ठीक आहे, 3y स्क्वेअर मायनस वाय. मग मी वायची व्हॅल्यू डायरेक्ट ठेवून देतो. चला ए बाय 3 वाय स्क्वेअर मायनस ए काय असेल मायनस 2y स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बाय 3चा स्क्वेअर प्लस बी इज इक्वल टू मायनस सी. बस ह्याला सॉल्व्ह करा तुमचं इक्वेशन येऊन जाईल. तर ऑब्व्हियसली काय असेल ते बघूयात आपण. हां ठीक आहे, मी काय करतो मायनस 2 इंटू ए स्क्वेअर मग ए ने मल्टिप्लाय करतो. सो मायनस 2 इंटू ए क्यूब होईल आणि 3चा स्क्वेअर काय येईल 9 आणि मग 9 3 जा 27. ठीक आहे, प्लस ए बी बाय 3 इज इक्वल टू मायनस सी इकडे जाऊन का होईल प्लस सी. ठीक आहे, इज इक्वल टू 0. बस आलेला आहे ऑप्शन आपला आता येऊन जाईल. तुम्ही काय करा एलसीएम. ठीक आहे, मायनस 2 ए क्यूब ह्याच्या न्यूमरेटर 9 ने करा 9 ए बी. ह्याच्या न्यूमरेटर 27 ने करा 27 सी. हो, होल डिनॉमिनेटर सेम इज इक्वल टू 0. 27 मल्टिप्लायचं डिवाइडचं मल्टिप्लाय 0. सो ऑप्शन विल बी मायनस 2 ए क्यूब प्लस 9 ए बी प्लस 27 सी इज इक्वल टू 0. लेट्स चेक द आन्सर. कुठला आन्सर असेल. ठीक आहे, ह्याच्यातनं मायनस कॉमन काढा. मायनस कॉमन मल्टिप्लायचं डिवाइडला ऑप्शन 2 मॅच होऊन जाईल. मायनस कॉमन काढा इथून आणि ते मल्टिप्लायचं डिवाइडला घेऊन जाऊ म्हणजे -1. ऑप्शन विल बी 2. हा होता क्वेश्चन नंबर 60.
ओके, क्वेश्चन नंबर 61 काय पाहूयात आपण. ओके, इनइक्वेलिटीचा बेसिक हे आहे, x-4 <5. जेव्हा लेस दॅन असेल आणि मॉड्युलस असेल तर इनइक्वेलिटी कशी सॉल्व्ह करायची असते. बस तुम्ही ह्याला काय करा, -5 लेस दॅन x-4 लेस दॅन 5. -4 इकडे जाऊन +4 होईल, म्हणजे -1 येईल, x लेस दॅन 5 + 4 9 येईल. सो -1 to 9 येईल. तुम्हाला इंटरसेक्शन काढायचं म्हणजे दोघातलं कॉमन सोल्युशन काढायचं. सेकंड पण सॉल्व्ह करूत आपण. मॉड x-3 इज ग्रेटर दॅन 5. तर काय असेल, एक तर x-3 5 पेक्षा मोठा असेल, और x-3 काय असेल, लेस दॅन -5 असेल. ठीक आहे, जेव्हा ग्रेटर दॅन येईल तर असंच येईल सॉल्व्ह करायला. सो म्हणजे x ग्रेटर दॅन काय झालं, 8 झालं, और x लेस दॅन काय झालं, -5 + 3 दॅट इज इक्वल टू -2 झालं. ठीक आहे. सो तुम्हाला जर समजत नसेल कॉमन काढायचं तर सिम्पली ग्राफ काढा तुम्ही. ठीक आहे, -1 to 9 कुठं असेल, हे -1 इथं कुठं असेल, 9 इथं कुठं असेल, दोघाला इक्वल टू नाहीये. सो हॉलो सर्कल आणि मधलं पूर्ण लाईन डार्क. का बरं, तर ते मधला पूर्ण पार्ट येईल. ठीक आहे. सिमिलर वे मध्ये ग्रेटर दॅन 8 म्हणल्यानंतर इथं कुठंतरी 8 येईल, हॉलो सर्कल 8 इन्क्लूड राहणार नाही, इकडचा पूर्ण पार्ट टिल द नंबर लाईन म्हणजे होल. ठीक आहे, आणि लेस दॅन -2 म्हणजे -1 to च्या इकडं कुठंतरी येईल, हे असं येईल इकडं कुठंतरी. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट इकडचा पूर्ण अप टू -∞. सो तुम्ही कॉमन पार्ट जर पाहिला, फक्त 8 to 9 चा मधला आहे, 8 to 9 च्या, ते पण कसलं इंटरसेक्शनवाला. त्यामध्ये तुम्हाला विचारलंय काय, ओके इंटिजर विचारलंय. ठीक आहे, x बिलॉंग्स टू z म्हणलंय. सो 8 to 9 मध्ये अशा ह्याच्यामध्ये एक पण z बिलॉंग करत नाही, म्हणजे इंटिजर बिलॉंग करत नाही. सो ऑप्शन विल बी नन ऑफ दिस. काय असेल ऑप्शन, नन ऑफ दिस. ओके, कारण इंटिजर एक पण नाही. रिअल नंबर लाईनचा आन्सर विचारला असतं तर हे फायनल आन्सर आलं असतं 8 to 9. ओके, तुम्हाला जर इथं असं ओपन इंटरव्हल आन्सर दिलं असतं तर हे फायनल आन्सर आलं असतं. ठीक आहे, बट तसं इथं काही नाहीये, इंटिजर आहे, सो आन्सर काहीच येणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 काय, ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस दिलेत. ओके, राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ॲट आर. देन एरिया ऑफ ट्रायंगल RQP 7 दिलाय. देन ओके, नंबर ऑफ सच आर पॉइंट इज और आर. ओके, नंबर ऑफ पॉईंट सांगायचे, आर किती सॅटिस्फाय करते. तर बघूयात आपण कसं सॉल्व्ह करायचं ते. समजा एक सिम्पली ऑब्झर्व करा, राईट अँगल ट्रायंगल आहे ॲट आर. ठीक आहे, मग समजा मी असा आर काढलाय. ठीक आहे, आणि हे पॉईंट आहे आर. ठीक आहे, ते काय पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट्स x, y. तसं इथे सिमिलरली काय P आहे 3,1, QY 6,5. ठीक आहे, तर पहिली कंडिशन काय असेल, तुम्हाला विचारले व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ॲट व्हर्टेक्स आर इफ द एरिया ऑफ ट्रायंगल RQP इज 7. ठीक आहे, एरिया ट्रायंगलचा एरिया दिला, ट्रायंगलचा एरिया काय दिलाय 7. ठीक आहे, इक्वेशन सॉल्व्ह करणं तर जवळपास थोडं इम्पॉसिबलच आहे इथं, म्हणजे सॉल्व्ह करू शकत नाही, खूप लेंदी होऊन जाईल. तर आपण काय करू इथं. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो तुमचं काय येईल इथं, PR इंटू RP. मग PR ची व्हॅल्यू ठेवली. ओके, तर इथं जस्ट डिस्टन्स काढून सॉल्व्ह करणं खूप हार्ड आहे. ठीक आहे, तुम्हाला दुसरा काही अप्रोच फॉलो करावा लागेल इथं. एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, तर मी ते एक काम करू शकतो, लक्ष द्या एक मिनिट, एक काम करू शकतो आपण. इथं राईट अँगल आहे, कुठल्या पण 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहेत. इथं 2 पॉईंट कोलिनियर आहेत, 3 पॉईंट मधून जाणार एक सर्कल काढू शकतो आपण. ठीक आहे, मी जर हे सर्कल काढलं असं, ठीक आहे, ह्या 3 पॉईंट मधनं जाणार. ठीक आहे, ह्या 3 पॉईंट मधून जाणार एक सर्कल काढलं मी समजा. ठीक आहे, सो तर हे काय होईल मित्रांनो, कारण ह्या अँगल 90 आहे, सो हे काय होईल, डायमीटर होईल. काय होईल ते, डायमीटर. PQ काय असेल, डायमीटर. कारण अँगल इन सेमी सर्कल काय असते, 90. अँगल इन सेमी सर्कल काय असते, 90. ओके, अँगल इन सेमी सर्कल काय असेल, 90. ठीक आहे,
सो हे डायमीटर झाले. मग मी काय करतो, पी क्यूचं डिस्टन्स काढून घेतो. बघू काय येते आपण. 3 - 6 - 3चा स्क्वेअर 9, 1 - 5 4चा स्क्वेअर 16. सो हे काय आली पी क्यू 5 प्लस 9 5. ठीक आहे, तुझी डायमीटर 5 आली. मग ह्या सर्कलची रेडियस काय असणार आहे 2.5. काय असणार रेडियस 2.5. ठीक आहे. समजा मी ह्या ट्रायंगलमध्ये इथून ते एक परपेंडिक्युलर टाकली. काय टाकली इथून इथे एक परपेंडिक्युलर. ठीक आहे. मला काय दिलं इथं, आता मी ह्या कंटेंटचा यूज करतो थोडा. ठीक आहे. हे प्रॉब्लेम तुम्ही हार्ड कन्सिडर करा, कारण एवढी थिंकिंग मॅच होणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, 10th लेवलला. तर ते थोडं हार्डमध्ये कन्सिडर केला तरी चालेल तुम्ही. एरिया काय 7. तर एरिया ऑफ ट्रायंगल काय असते, हाफ इंटू बेस इंटू हाईट. समजा मी हे बेस पकडला म्हणजे हे काय आलंय 5, आणि हाईट त्याची मी समजा हे काय असेल h पकडली इज इक्वल टू 7, आणि मी हाईट काढायचा प्रयत्न केला. तर तुमची हाईट काय येऊ लागली 14/5 म्हणजे 2.8 येऊ लागली. हाईट काय येऊ लागली 2.8. मला सांगा, एक सिंपल गोष्ट ऑब्झर्व करतो आपण. 2.8 आहे. एक सिंपल गोष्ट ऑब्झर्व करता, मी जर समजा इथून इथे परपेंडिक्युलर टाकला, ठीक आहे, आणि हे बेस आहे आणि हे हाईट आहे, तर मला असं वाटतंय की जर परपेंडिक्युलर टाकला आहे ना, तर काय असेल, हे जे शॉर्टेज डिस्टन्स असेल हे मॅक्झिमम काय असू शकते माहिती आहे का 2.5. काय असू शकते, कारण ती सर्कलची रेडियस असू शकते. काय असू शकते, सर्कलची रेडियस असू शकते. ठीक आहे, 2.5 मॅक्झिमम डिस्टन्स असू शकते. सो इथं 2.5 मॅक्झिमम डिस्टन्स आहे. सो 2.8 इथं दाखवायला लागले, म्हणजे जी हाईट आहे ती सर्कलच्या कुठं चालली आहे, थोडी कुठंतरी बाहेर चालली आहे. काय चालू आहे, बाहेर चाललेली आहे. सो बाहेर चाललेले आहे. सो तुमचं इथं बिलकुल इथं रेडियस सॉरी हाईट 2.8 असणं पॉसिबल नाही, म्हणजे आर कुठं सर्कलच्या मध्ये असणं थोडंसं इम्पॉसिबल आहे इथं. सो मला वाटतं याचा आन्सर काही 0, नॉट पॉसिबल हिअर. ठीक आहे, नंबर ऑफ आर पॉईंट्स आर 0. इथं आर सर्कलवर लाईज करणार नाही. ठीक आहे, रिझन काय बघा, एखादा पॉईंट आहे, सर्कल एखादा पॉईंट आहे, तिथून तुम्ही डायमीटरला एक परपेंडिक्युलर डिस्टन्स टाकले, तर त्याचं मॅक्झिमम डिस्टन्स असते रेडियस एवढं. ठीक आहे, जी की रेडियस किती आली आपली 5च्या अर्धी 2.5 आली आहे. ठीक आहे, आणि इथं हाईटच येऊ लागली 2.8, जे की सर्कलच्या बाहेर जात आहे. सो इथे तुम्ही असं पण क्वेश्चन मध्ये बघा, लेट केलं इथं, लेट बी द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल एंगल, तिथे इफ नाहीये. सो इथं आन्सर काय असणार आहे 0. ओके, सो क्वेश्चन ही थोडा हार्ड होता, तुम्ही हार्डमध्ये कन्सिडर करू शकता ह्या क्वेश्चनला. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स वाय बी द मीडियन अँड मिड ऑफ द हुज मोड इज 30. ओके, एक्स प्लस वाय म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन दिले आणि दुसऱ्या इक्वेशनची हिंट दिली आहे. काय सिंपल, मोड इज इक्वल टू काय असते 3 मीडियन. आता मीडियन काय दिलंय तुम्हाला एक्स मायनस 2 मीन, आणि मीन काय दिले 2y. मोडचं इक्वेशन आहे, मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. ठीक आहे, मग 3x मायनस 2y इज इक्वल टू मोडची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला इथं, ओके 30. ओके गॉट इट, काय दिले 30. आणि तुम्हाला दुसरी इक्वेशन दिले एक्स प्लस वाय इज इक्वल टू 110. बस ह्या इक्वेशनला काय करा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. जर 2 ने केलं तर इथं 2 येईल, ते कट होईल. 3x प्लस 2x 5x, 2 ने केलं तर इथं 220 प्लस 30 250. सो आन्सर विल बी 50 येईल इथं एक्सचं. एक्सचा आन्सर 50 आहे, ते इथे ठेवा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 110 मध्ये. वाय काय येईल तुमचं 60, 50 इंटू 60 बाय 30, 50 इंटू 60 बाय 30, 32 जा काय असेल 60, 52 जा मला वाटतं आन्सर येईल 100 तुमचं. काय येईल 100 सर 100. ओके, सो ऑप्शन विल बी 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंपल दिसतो क्वेश्चन, मला वाटतं रॅशनलाइजचा सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिंपल काय करायचं रॅशनलाइज करा. 3 प्लस 2 रूट 3 आहे ना इथं, न्यूमरेटर डिनोमिनेटरला रॅशनलाइज करा. 3 प्लस 2 रूट 3. ठीक आहे, 5 मायनस 2 रूट 3 आहे इथं, त्याला न्यूमरेटरला 5 प्लस 2 रूट 3 ने मल्टिप्लाय करा. 5 प्लस 2 रूट 3 ने
रॅशनलायझेशनचा एक क्वेश्चन फिक्स असतो शाहू स्किडिंगमध्ये दरवेळेस बघितले मी. सो इथं काय येईल 3 5 15 3 2 6√3 प्लस 2 इंटू 5 10√3 प्लस 2√3√3 4 इंटू 3 12 अपॉन 5 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर काय असेल 4√3 स्क्वेअर 3 4 12 म्हणजे 25 मायनस 12 13 येईल खाली इथं. आणि ॲड जर केलं होतं 27 प्लस 16√3 बाय 30. ओके, तुमचं LHS सॉल्व करून हे आले इकडं काय. ओके, सो हे इक्वल कशाला करणार तुम्ही x मायनस √3y अपॉन 26ला. ठीक आहे, हे डिवाइडचं 26 जर इकडं आणलं मी, डिवाइडचं 26 इकडं जर आणलं मी 26 इंटू इकडचं डिवाइडचं इकडं 27 प्लस 16√3 अपॉन 13 इज इक्वल टू जे काय असेल ते x मायनस √3y बाय नाही डिवाइडचं 26 इकडे आणलंय 13 टू चा का होईल 26. कम्पेअर जर केलं तर x ची व्हॅल्यू 54 येईल आणि y ची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. x ची व्हॅल्यू 54, y ची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह c टू 32 येईल. सो तुम्हाला काढायचं x प्लस y 54 मायनस 32 दॅट इज विल बी 22. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, इफ d इज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू पॉइंट x, y x, ओके, हे काय सिंपल 2x प्लस y 128. 2 किती असते 128 मला वाटतं 5 2 5 32 2 6 64 2 7 असेल. सो x प्लस y काय आलं तुमचं 7. ठीक आहे, सिंपल इथं 4चा स्क्वेअर x मायनस y काय आलं 2. ॲड करा तर 2x इज इक्वल टू काय येईल 9. x ची व्हॅल्यू 9/2. 9/2 तुम्ही जर इथं ठेवलं 7 मायनस 9/2 काय येईल 7 मायनस 9/2 प्लस 7 इकडे जाऊन हे मला वाटतं 7 टू 14 14 मायनस 9 5/2. तुम्हाला काढायचं आहे काय कुठे गेलं हा 4d². ओके ओके, d इज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू. ओके, म्हणजे हे पॉईंट आहे. सो तुमचं डिस्टन्स काय असेल 9/2 मायनस 0 म्हणजे 9/2 चा स्क्वेअर प्लस 5/2 चा स्क्वेअर. हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही 9 चा स्क्वेअर 81. इकडचं इरेज करूयात, मागच्या क्वेश्चनचं आहे ते. हां, 81/4 81/4 प्लस 25/4. सो आन्सर काय येईल ह्याचं 81/4 25/4. सो ऑप्शन विल बी, ह्याचं ऑप्शन येईल तुमचं डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटरचे ॲडिशन 81 प्लस 106/4. तुम्हाला काढायचं आहे काय 4d². ओके, स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल, d²चं 4 4 कॅन्सल, आन्सर विल बी 106. ओके, एकदम इझी क्वेश्चन होता हा पण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. ओके, लेट मी ड्रिंक वॉटर फर्स्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर 66. ओके, सो तुम्हाला इथं काय दिलंय क्वेश्चन हॅज ओके कोइन्सिडेंट लाईन्स. ओके, कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजे इन्फायनाईट सोल्युशन्स. ओके, सो देन ए आणि बी सॅटिस्फाय इक्वेशन. ओके, सिम्पली काय करा काय लिहितं 2/a प्लस बी इज इक्वल टू -3 काय लिहितं मायनस ब्रॅकेटमध्ये a प्लस बी -3 इज इक्वल टू ओके कुठे आहे ते -3 हां इज इक्वल टू 7 ठीक आहे 4a प्लस बी. आता हे तिन्ही व्हॅल्यू एकमेकाला इक्वेशन आहेत, इक्वल आहेत. सिम्पली मी काय करतो फर्स्ट थर्ड घेतो आणि सॉल्व्ह करतो याला. ठीक आहे, मल्टिप्लाय जर केलं 2 4 जा 8a प्लस 2b इज इक्वल टू 7a प्लस 7b. ठीक आहे, 7a हे इकडे a येईल आणि इकडे हे काय येईल -5b. ओके, फक्त फर्स्ट आणि 3 सॉल्व्ह केलं की डायरेक्ट ऑप्शन येऊ लागले तुमचं a -5b. एकदम सिंपल क्वेश्चन, इझी क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर काय दिले तुम्हाला 67. ओके, तुम्हाला सॉरी x² प्लस b एज शोन इन फिगर देन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ट्रू. जेव्हा कधी क्वाड्रेटिक इक्वेशन काय असेल डाऊनवर्ड्स तेव्हा a कंपल्सरी काय असेल x² चा क्वेश्चन लेस दॅन 0.
ठीक आहे. आणि हे पॅराबोला, हा ग्राफ पॅराबोला एक्स एक्सला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. ह्याचा अर्थ काय, रूट्स काय आहेत, बी ग्रेटर दॅन, डिस्क्रिमिनंट काय असेल, ग्रेटर दॅन 0, म्हणजे रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ठीक आहे. सो डी ग्रेटर दॅन 0, 2 गोष्टी माहीत झाल्या. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, एफ ऑफ 0 दिले तुम्हाला, चालेल. सो एफ ऑफ 0 म्हणजे काय, जर मी बघा एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली ह्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये. ठीक आहे. एफ ऑफ एक्स काय तुमचं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली मी, तर ऑप्शन काय येते, 0 स्क्वेअर 0 बी इंटू 0 0 सी येते. आणि तुमचं एफ ऑफ 0 काय मित्रांनो, इथं पॉझिटिव्ह आहे, कारण पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे. काय, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे. आणि जर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस असेल आणि एफ ऑफ 0 काय पॉझिटिव्ह, म्हणजे वाय पॉझिटिव्ह आहे तुमचं. आताच मला सांगा, जर एफ ऑफ 0 पॉझिटिव्ह असेल तर ए निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, निगेटिव्ह. सो ऑप्शन विल बी, टूला रॉंग गेलंय पण ऑप्शन 2च असेल. कारण काय, हे येणारच नाही कधी, कारण ए काय ऑलरेडी निगेटिव्ह आहे, ए लेस दॅन 0 आहे, आणि एफ ऑफ 0 पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय येणार आहे, निगेटिव्हच ना. सो ऑप्शन विल बी 2. ऑप्शन काय असणार आहे, सेकंड. त्यानंतर थिटा. ओके, तुम्ही जर ह्याला सिम्पली सॉल्व्ह केलं ना, इझिली होऊन जाईल हे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असेल, सेक स्क्वेअर. ठीक आहे. सेक स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय असेल, सेक थिटा. सो सेक बाय टॅन येईल इथं, सेक बाय टॅन. सिमिलर वे मध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर रूट काय असेल, कोसेक थिटा येईल इथं अपॉन कॉट थिटा. ओरली लिखू शकता तुम्ही इथं, सेकला 1 बाय कॉस करा, टॅनला साइन बाय कॉस करा. सेकला 1 बाय कॉस, टॅनला साइन बाय कॉस, कॉस कॉस काय होईल, कॅन्सल राहील काय, 1 बाय साइन. सिमिलर वे मध्ये, ठीक आहे, कोसेकला 1 बाय साइन करा, कॉटला कॉस बाय साइन, साइन साइन कॅन्सल, कोसेकला सॉरी कोसेक 1 बाय साइन, कॉटला कॉस बाय साइन. सो साइन साइन कॅन्सल, 1 बाय कॉस राहील. ठीक आहे. 1 बाय साइन काय असेल, कोसेक, मायनस 1 बाय कॉस काय असेल, सेक. सो थिटाची व्हॅल्यू ठेवा, थिटा काय असेल 30. सो कोसेक 30 काय असेल 2, सेक 30, कॉस 30 काय असेल रूट 3, म्हणजे उलट 2 बाय रूट 3. जर तुम्ही हे व्हॅल्यू आरच्या सोबत कम्पेअर केले, ठीक आहे, सो तुमचं ए येते 2 आणि बी येते रूट मधलं 3, 2 प्लस 3 5. सो ऑप्शन विल बी 1. एकदम इझी क्वेश्चन होता. ओके. 69 तर एकदम सिंपल आहे. ठीक आहे, बेसिक 8-9चा क्वेश्चन आहे ते. स्क्वेअर रूट मध्ये 3 प्लस 2 रूट बघितलं, काही विचार करायची जरूरत नाही, तुम्हाला सांगतो. हे काय असेल, रूट 2 प्लस 1चा स्क्वेअर असेल. करून बघा तुम्ही सॉल्व. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हे असेल, आणि हे असेल रूट 2 मायनस 1चा स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं येईल रूट 2 प्लस 1 आणि इथे येतील रूट 2 मायनस 1चा स्क्वेअर, ते रूट 2 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, 2 रूट 2 येईल इथं. म्हणजे तुमची बी ची व्हॅल्यू काय आली, 2 रूट 2. 2 म्हणजे रूट 2 म्हणजे 1 बाय 2, बेस सेम पॉवरचे ॲडिशन, 1 प्लस 1 बाय 2 3 बाय 2. सो लॉग 64 अपॉन लॉग बी, बी ची व्हॅल्यू काय आली तुमची 2�3/2. सो लॉग ऑफ 64 ला काय लिहिता येईल तुम्हाला 2�6, आणि ते लिहिता येईल 2�3/2. दोन्ही बाजूला ना, ठीक आहे. लॉग ए टू द बेस बी काय असते, लॉग ए अपॉन लॉग बी. सो 6 पॉवर बाजूला येईल, लॉग 2 राहील, 3/2 पण बाजूला येईल, लॉग 2च राहील, लॉग 2 कॅन्सल, 3/2 इज 2/3, 6 इंटू 2/3, 3 2 जा 6, 2 इंटू 2 4. ऑप्शन विल बी 4. ठीक आहे. इफ सम ऑफ 2 इन टर्म्स ऑफ, क्वेश्चन इझी होता एकदम. ओके, टाइम. ओके, लेक्चर स्टार्ट करताना 11:43 झाली. ओके, ओके, आता सध्याचा टाइम 11:43 आहे. मी जेव्हा लेक्चर स्टार्ट केलं होतं, मला वाटते काहीतरी 10:30 पावणे 11 वाजले असतील. तुम्ही टाइम बघू शकता किती टाइमिंग, 11:43. ठीक आहे. किंवा ते दिसत नसेल तर आपण इथं पण करू शकतो सेटिंगमध्ये, डिस्प्ले टाइम. खूप दिसत असेल तुम्हाला, नाही दिसत का, ठीक आहे.
दिसेल आता समजा मी इकडे जर आणलेले हे इकडे, ठीक आहे, नाही दिसणार नाही, ठीक आहे चलो, ठीक आहे चलो. हां, सो टाइम इज 11:43. मला वाटतं मी 29 मार्चला पेपर सॉल्व करायला सुरू केलो, 30 मार्चला संपेल. ओके, लेट स्टार्ट. ठीक आहे, क्वेश्चन कुठला चालू होता आपला? 69. ठीक आहे, सम ऑफ फर्स्ट 2 n टर्म्स ऑफ AP is 258 is equal to sum of first n terms of AP. So sum of first 2 n terms काय 2n/2 2a फर्स्ट टर्म काय ह्याची 2 आहे, 2 to the 4 प्लस 2n - 1 इंटू डी काय येईल तर 2 आणि सम ऑफ n टर्म्स n/2 2a 2 इंटू ओके इथे 57 आहे का, 57 to 114 येईल इथं प्लस n - 1 इंटू डी काय येईल इथं दोघांचा फरक घेतला 59 52 बस याला सॉल्व करा. इकडचं n इकडचं n खालचं 2 काय होईल कॅन्सल, इथं 2 राहील 2 4 जा 8 येईल इथं आणि 2 2 जा 4 इंटू 2n - 1 2 ने मल्टिप्लाय करा दोघांना. ठीक आहे समजलं. त्याच्यानंतर काय 114 प्लस 2 ने मल्टिप्लाय करा 2n - 2 इथे पण 4 ने जर मल्टिप्लाय केलं 8 प्लस 4 2 जा 8n - 4 इज इक्वल टू 114 प्लस 2n - 2. बस जर ह्याला सॉल्व केलं मी तर 2n 8 2n इकडे काय होईल 6n येईल, काय होईल 6n 8 - 4 4 4 इकडे जाऊन मायनस करा 114 मायनस हे 1110 येईल 1110 मधनं जर सॉरी आपण डायरेक्ट करायचं नाही 6n येईल. ठीक आहे 112 राहिलं आणि 112 राहिलं इथं ऑप्शन काय तुमचे 11. ठीक आहे बघूयात काहीतरी इथं झोल झालेला आहे. लेट मी चेक काय मला इथं. ठीक आहे हां 253 ओके. कॉमन डिफरन्स 3 आहे मित्रांनो, आपण घेतलेला आहे 2. पहिल्या AP मध्ये कॉमन डिफरन्स काय 3 आहे, आपण घेतलेला आहे 2. ठीक आहे सॉरी 3 मग काय 3 2 जा 2 ने म्हटलं 3 2 जा 6 येईल इथं सॉरी 6 मग इथं 6 2 जा 12n समजा इथे इरीज करतो इथला पार्ट 8 प्लस 6 टू द 12n मायनस 6 इज इक्वल टू 114 प्लस 2n मायनस 2. ठीक आहे 2n मायनस 2 सो 10n येईल तर 10 येईल 8 मध्ये 6 2 प्लस 2 इकडे मायनस 2 मायनस 4 110 येईल. सो n विल बी 11 काय असेल 11. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन असेल अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके देन व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन अल्फा अँड बीटा. ठीक आहे ठीक आहे एक सिंपल असेल. ठीक आहे 4x² मायनस 20x प्लस p² इकडे जाऊन काय होईल मायनस p² इज इक्वल टू 0. ठीक आहे अल्फा प्लस बीटा काय असेल सम ऑफ प्रोडक्ट सम ऑफ रूट्स मायनस b बाय मायनस 20 बाय a म्हणजे 4 सो आन्सर विल बी 5. अल्फा इंटू बीटा काय असेल c बाय a मायनस p² बाय 4. ठीक आहे अल्फा प्लस बीटा आला अल्फा इंटू बीटा आला. सिमिलरली अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर इज इक्वल टू असर 4 अल्फा बीटा काय सर 4 अल्फा बीटा. सो अल्फा प्लस बीटा काय 5² 25 अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे 4 इंटू अल्फा बीटा मायनस p² बाय 4 4 4 कॅन्सल मायनस p² इकडे जाऊन काय होईल प्लस p². 25 प्लस p² इज इक्वल टू अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर. स्क्वेअर इकडे जाऊन काय करा स्क्वेअर रूट. ॲब्सोल्यूट डिफरन्स म्हणजे काय तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल सो प्लस मायनस घ्यायची जरूरत नाही. स्क्वेअर रूट ऑफ 25 प्लस p². ऑप्शन विल बी 1. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सॉरी ठीक आहे company packages its milk powder in cylindrical container whose base has a diameter 28 centimeter. Okay
सिलेंड्रिकल कंटेनर आहे, बेस डायमीटर 28, रेडियस काय असेल 14, चालेल. आणि त्याची हाईट काय 26 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय पुढे बघूयात. कंपनी प्लेसेस लेबल अराउंड सर्फेस, ओके. इफ द लेबल इज प्लेस्ड 2 सेंटीमीटर फ्रॉम टॉप अँड बॉटम एरिया ऑफ, ठीक आहे. सिलेंडर आहे आपलं, सिलेंडरला बाजूला कव्हर करायला तुम्ही रॅप, पण रॅप करताना काय केलं, वरून 2 सेंटीमीटर सोडायला तर खाली 2 सेंटीमीटर. सो जे लेबलचा एरिया असेल ते काय असेल CSA एवढ्या सिलेंडरच्या, पण ती जी हाईट काउंट होईल, पूर्ण हाईट काउंट होईल का सिलेंडरची, नाही. वरतून 2 सेंटीमीटर गायब, खालतून 2 सेंटीमीटर गायब करा तुम्ही. सो तुमची हाईट काय असेल, न्यू हाईट 26 - 4 दॅट इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ लेबल जे असेल इथं आहे ना 2 πRh, 2 22/7, R काय असेल तुमचं 14, H काय असेल 22, 7 2 जा 22 2 जा 44, 22 2 जा 44. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. ठीक आहे, करूयात आपण. 44चा टेबल मला पण येत नाही, तर आपण असंच करूयात. 4 4 जा 16, 1 4 4 16 1 17 प्लस 176, 6 6 12 10, चला 1936. ऑप्शन विल बी ओके. इथं 3 टिक केलेलं आहे. ठीक आहे, चेक करतो एकदा. 4 4 16 1 4 16 1 17, इथे पण सेम 176 येईल, मग 6 ला 6 6. ठीक आहे, ऑप्शन विल बी 2. इथं टिक केलंय 3, पण ऑप्शन काय असेल 2. जर मी काही कॅल्क्युलेशनमध्ये चुका करत नसेल तर एकदा चेक करूयात, क्रॉस चेक. डायमीटरची बेस किती आहे 28 आहे ना, रेडियस काय असेल 14, हाईट 26 आहे, तर टॉप बॉटम पासून कट केलं आहे आपण त्याला. ठीक आहे, माय ऑप्शन विल बी 2. लेट मी चेक. हां ठीक आहे, राहू द्या. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. ठीक आहे, चालतंय. तुम्हाला काय म्हणले, पॉलिनॉमियलला जर डिवाइड केलं कशाने, डिवायडेड बाय x - 2, ओके. तर रिमाइंडर 17 राहत आहे. ठीक आहे, म्हणजे काय, जर x - 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय, x - 2 ला इक्वल करा 0 ला, x ची व्हॅल्यू 2 ठेवा कुठे f मध्ये, f ची व्हॅल्यू काय 17. सिमिलर मध्ये x - 1 म्हणजे x - 1 आणि x - 1चा प्रोडक्ट, म्हणजे x - 1 ने पण डिवाइड केलं मी, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 ठेवलं तर f काय येईल तुमचं 4 येईल, काय येईल 4. ठीक आहे. सो ओके, व्हेन डिवायडेड बाय x - 2 आणि x - 1, रिमाइंडर विल बी 10x². ओके, म्हणजे पुन्हा जर मी x ची व्हॅल्यू 2 ठेवली कुठं, द रिमाइंडर व्हेन f इज डिवायडेड बाय, एकदाच दोन्हीला डिवाइड केलं तर काय येईल, तर 10x² म्हणजे 10 × 2² प्लस b × 2 प्लस c, म्हणजे काय येईल इथं 2² 4 40 प्लस 2b प्लस c इज इक्वल टू f ची व्हॅल्यू काय तुमची कुठे दिली आहे, हां 17 दिलेली आहे. ठीक आहे, 17. सो 2b प्लस c काय येईल तुमचा 17 - 23, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सेकंड इक्वेशन काय येईल, 1 ने जर डिवाइड केलं तर 1² प्लस 10 1b प्लस c इज इक्वल टू, जर मी 1 ची व्हॅल्यू ठेवली त्यामध्ये तर काय आलं, आपलं 4 आलं ना, f(4). ठीक आहे, म्हणजे b प्लस c काय आलं तुमचं -6. दोन इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह करा, दिसते ना. ठीक आहे, दिसते. पहिली इक्वेशन 2b प्लस c इज इक्वल 23, आणि हे जर कॅन्सल केलं 2b मधनं b गेलं, b c कॅन्सल होईल तुमचं, सबट्रॅक्ट जर केलं तर -23 प्लस 6 -17 आन्सर येईल. बीचा आन्सर काय असेल -17. तुम्हाला विचारलंय का ह्याच्यामध्ये, ओके, b प्लस 2c. ओके, म्हणजे तुम्हाला -17 ठेवावं लागेल, -17 प्लस 17 होईल. c ची व्हॅल्यू काय येईल तुमची -6 प्लस 17, 17 मध्ये 6 गेले सॉरी 11 येईल. सो b प्लस 2c म्हणजे -17 प्लस 2 × 11 22, 22 मध्ये 17 गेले 5, आन्सर विल बी 5. सो ऑप्शन नाही आहे, सो आन्सर विल बी नन ऑफ दिस. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. टाइम 11:53. ओके, चलो ठीक आहे. 27चा 1/3 म्हणजे 3चा क्यूब, 3 कॅन्सल, 3/2 येईल इथं, आणि 2/3 3/2 कॅन्सल, x ची व्हॅल्यू 8चा पॉवर -1, सो 1/8 काय येईल 1/8. ठीक आहे, सिमिलरली हे जर कम्पेअर केलं y⁵ 3/2 इज इक्वल टू y⁵ 3/2y,
ओके y⁻² आहे. ओके सॉरी, हां y⁻³ आणि ते पॉवर पॉईंटचे मल्टिप्लिकेशन होईल ब्रॅकेट असल्यामुळं. पॉवर जर कम्पेअर केला y⁻³ इज इक्वल टू 3/2 y होईल. स्क्वेअरिंग करा बोथ साईडला, y³ इज इक्वल टू 9/4 y². इकडे जाऊन कॉमन काढा y² एक तर 0 होईल किंवा 9/4. पण y² जो कॉमन काढला तर y - 9/4 म्हणजे एक तर y 0 आहे किंवा y 9/4 आहे. काय 9/4. सो ठीक आहे. वायची व्हॅल्यू आली तुमची, वायची व्हॅल्यू जी आली 9/4 तुम्हाला विचारलंय काय, सच दॅट एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची 1/8. ओके 9/4. देन अल्फा इज अल्फा बीटा मिड पॉईंट दिले. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा दोन व्हॅल्यू 1/8 आणि 9/4. ठीक आहे, इरेज करतो मी हा पार्ट. 1 मिनिट, काय झालं. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची 1/8. वाय एक्सची व्हॅल्यू 1/8 आली, वायची व्हॅल्यू 9/4 आलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला काढायचं आहे काय इथं मिड पॉईंट ऑफ सेमी जॉईनिंग ए अँड बी इज अल्फा बीटा. ठीक आहे, सो अल्फा बीटा काय असणार आहे तुमचं, अल्फा असणार आहे x + 3/4. एक्स किती आहे 1/8 + 3/4 डिवायडेड बाय 2. मिड पॉईंट आहे ना, x + y/2. सो डिनॉमिनेटर सम केलं 7/8 अपॉन 2. 2/1 वर म्हटलं तर 7/16 येईल. काय येईल 7/16. सिमिलर वेमध्ये तुम्ही जर बीटा काढलं, काय काढलं बीटा. ठीक आहे, तर बीटा काय येईल तुमचं, y किती आलंय तुमचं 9/4. 9/4 - 1/4/2. सो 9/4 - 8/4 2/2 1. सो 7/16 तुम्हाला विचारलंय अल्फा प्लस बीटा. 7/16 + 1. 16 मध्ये बोलला 16 + 1 23. 23/16 ऑप्शन विल बी 2. ऑप्शन विल बी काय असेल 2. ओके, जेव्हा कधी फ्रॅक्शनचा HCF काढायचा असेल तर न्यूमरेटरचा HCF असतो आणि डिनॉमिनेटरचा LCM असतो. काय असतो LCM. सो न्यूमरेटरचा HCF येतो 2. सो दोन ऑप्शन कटले 2 आणि 4. ठीक आहे, डिनॉमिनेटरचा LCM येतो. LCM कधी बी काय असतो, त्यात जेवढे नंबर दिलेत त्यांच्या एवढाच असतो मॅक्झिमम, मोठा किंवा त्यापेक्षा मोठा असतो. सो तुम्ही बघितलं पहिलं ऑप्शन तर येणारच नाही, कारण ते 5 HCF आहे नॉट LCM. सो तुमचं एकच ऑप्शन राहिले तिथं, थर्ड ऑप्शन. सो टाइम झालेला आहे 11:56. ओके 11:56 आपला पेपर संपलेला आहे सॉल्व करून. चलो थँक्यू.